म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र ते येण्याआधीच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. थिबा राजाची मोठी कन्या फाया हिच्या अस्थी रत्नागिरीच्या ट्रेझरी कार्यालयातून गहाळ झाल्यात. थिबा राजाचे वंशज असलेल्या रत्नागिरीतल्या त्यांच्या नातलगांनी हा धक्कादायक आरोप केलाय. रत्नागिरीच्या इतिहासाची साक्ष ठरलेला हा थिबा पॅलेस, याच्या आवारात असलेली ही थिबा राजा आणि त्याची मोठी मुलगी फाया यांची समाधी इतिहास प्रेमींचं लक्ष वेधून घेते. ब्रह्मदेशचा शेवटचा राजा थिबा याला 1885 मध्ये केलेल्या आक्रमणात इंग्रजांनी रत्नागिरीतील थिबा पॅलेसमध्ये कैद केलं होतं. त्यावेळी या राजाचं कुटुंबही इंग्रजांच्या नजर कैदेत होतं. त्यानंतर 6 वर्षांनी त्याचं निधन झालं. कालांतरानं त्याची मुलगी फाया हिचाही मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार झाले. त्यानुसार फायाच्या अस्थी रत्नागिरीच्या ट्रेझरी कार्यालयात जतन करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. फायाची मुलगी टुटू हिनं सुद्धा या अस्थी आपल्याला मिळाव्यात म्हणून पत्रव्यवहार केला होता. मात्र या फायाच्या अस्थी ट्रेझरी कार्यालयातून गायब झाल्याचा आरोप फायाचे खापर पणतू प्रदीप भोसले यांनी केलाय. आजीने म्हणजे टुटूने 2-3 वेळा कलेक्टरकडे पूर्वी अर्ज केलेला होता की ती अस्थी तिथं आणून ठेवावी म्हणून, पण त्याच्यानंतर काय गव्हर्नमेंटने काय दखल घेतलेली नाही. कलेक्टर ऑफिसमध्ये ठेवली होती. ते कलेक्टर ऑफिस जेव्हा त्यांनी साफसूफ केलं, मोडलं, तेव्हा त्यांनी कुठं ती बॅग घालवली आणि त्याचं काय आम्हाला आत्तापर्यंत कोणी दाद केलं दिलं नाही. आम्हाला त्याची चौकशी पण केलेली नाही त्यांनी. म्हणजे ब्रह्मदेशनी पण नाही आणि इथल्या रत्नागिरीच्या कलेक्टरनी किंवा जिल्हा परिषदेने कुणी विचारलं नाही. रत्नागिरीच्या ट्रेझरी कार्यालयातून याबाबत बोलण्यास एकही अधिकारी तयार नाही. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्यानमारचा दौरा केला होता. त्यावेळी तिथल्या थिबा राजाच्या वंशजांनी फायाच्या अस्थींची मागणी केली होती. आता थिबा पॅलेसला म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन भेट देणार असल्यानं ते नेमका हा दौरा कुठल्या कारणासाठी करतायत, या घटनेमुळे ते या दौऱ्यातून काय साध्य करणार आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मनोज लेले, साम टीव्ही, रत्नागिरी.